हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी, तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत कार्यक्रमाला. तर कोणता कार्यक्रम आहे, कुठे चाललो हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. आत्ता मी एकटीच चाललेली आहे आणि स्वरात झोपलेला आहे घरी, सो तो नंतर येईल. आणि मला जोडीदार आहे माझी मम्मी. तर चला निघतो आम्ही. कार्यक्रम हा जवळच आहे, तर कुठे ते तुम्ही नक्की पहा. सो खूप वेळ झालेला जायला आम्हाला. सो मम्मी पहा तुम्ही किती पटापट चाललेले आहेत. आणि चाललो आहे आम्ही दोघे येथे पायीच चाललेलो, कारण एक दोन कॉलनी सोडूनच आपल्याला जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही दोघीच पायी चाललेलो आहोत. आणि पहा तुम्ही पुढे मग तर आलेलो आहोत आम्ही जवळजवळच. अचानक त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्यामुळे आमची थोडी गडबड झाली, कारण सगळं प्रिपरेशन करावं लागतं काही म्हटलं तरी. सो मग आम्ही जेमतेम तयारी केली आणि आलेलो आहोत. तर ही माझी चुलत मावशी होती, ती देखील कार्यक्रमाला आलेली होती. तर आता मी तुम्हाला सांगते आपण कुठे आलेलो आहोत. हे आहे माझ्या सख्या चुलत भावाचं घर. त्यांच्या घरी कार्यक्रम होता. हे दोघं भाऊ आहेत ते सख्खे, आणि हे दोघं माझे चुलत सख्खे भाऊ आहेत. आणि हे पहा इकडे स्वयंपाक चाललेला आहे आणि चिलेपिल्यांची रडारड. हे आजी आलेले आहेत आणि ही माझी चुलती आहे. तर ही पहा ज्वेलरी. ह्या ज्वेलरीवरून तुम्हाला कळलेलंच असेल की कार्यक्रम कशाशी रिलेटेड आहे. तर वहिनींना इथे तयार करायचं होतं. सो आम्ही दोघे पुन्हा काही डेकोरेशन सामान आणायला गेलेलो आणि आता आम्ही इथे सामान घेऊन घरी चाललेलो आहोत, बलून्स वगैरे. ॲक्च्युली त्या मावशींना आणि आजींना गावाला जायचं होतं आणि त्यांनी त्यांचा अचानकच हा कार्यक्रमचं नियोजन केलेलं. तर पहा तुम्ही येथे वहिनी तयार होत आहेत आणि इकडे बाकीचे बलून्स फुगवत आहेत. तर अशा प्रकारे फायनली छोटंसं डेकोरेशन केलं. ज्याची जशी परिस्थिती असते त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी करायला हव्यात. अंथरूण पाहून पाय पसरलेले नक्कीच चांगले असते. तर अशा प्रकारे आता आपलं कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. इकडे चाललेला आहे अजून यांचा स्वयंपाक आणि इकडे बाकीचे सगळे रेडी झालेले आहेत. तर येथे माझा भाऊ येणार होता फोटोज वगैरे काढायला, म्हणून आम्ही वाट पाहत होतो. तर स्वरात देखील आलेला आहे. स्वराची भन्नाट अशी एंट्री झालेली आहेत आणि त्याला सगळे विचारत होते. तो पहा येते कसा पाहत आहे. तिथे एक छोटं बाळ होतं, त्याच्याकडं कसं पाहतोय. नंतर मग थोडासा रिलॅक्स झाला, कारण तो झोपेतून उठून आलेला होता. नंतर तो माझ्या मांडीवर बसलेला आणि आम्ही दोघे येथे गप्पा मारत होतो थोडा वेळ, कारण त्याला घेऊन बसले होते वेडेवाणी करायला नको. नाही तर लहान मुले म्हटलं की तुम्हाला माहिती, फुगे वगैरे ओढणे, डेकोरेशन खराब करणं, यासाठी मी त्याला माझ्याजवळ घेऊन बसलेली होते. आता तो काय वाढायला आला, तिकडं बघा नाही तर गेलं. त्याचा आरडायला आवाज केवढा निघतोय. हा माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे आणि वहिनींचे डोहाळे जेवण होते आणि मला ही गोष्ट सर्वात खरंच खूप आवडली. वहिनींना फक्त त्यांच्या आई आहेत आणि आई गावाकडं असते, त्यांची गरीब परिस्थिती आहे खूप. तर मग येथे त्या ज्या आजी होत्या आणि जी माझी चुलती वगैरे आहे, यांनी छोटंसं नियोजन केलेलं की चला म्हणे तिला कोणी नाही, तर मग आपण तिचे डोहाळे जेवण करूयात. छोटासा का होईना कार्यक्रम आपण तिच्यासाठी करूया. अशा प्रकारे आपले डोहाळे जेवणाला सुरुवात झालेली आहे. थोडेसेच लोक होते, जास्त नव्हते. तर अशा प्रकारे मग मम्मी येते तिची ओटी वगैरे भरत आहे. तर मग आम्ही सर्व 5 जणींनी तिची ओटी वगैरे भरली वहिनींची. आणि वयोवृद्ध माणूस घरात असायलाच हवं आपण म्हणतो ना, मी नेहमी सांगते, कारण की आपल्याला ज्या काही गोष्टी माहीत नसतात त्या त्यांना माहिती असतात, कारण त्या गोष्टी त्या अनुभवांमधून ते पुढे गेलेले असतात. तर इथे त्या आजी सर्वांना सांगत होत्या की वट्टी कशी भरायची, काय काय घ्यायचं, हातात दोन्ही हातांनी भरायची, अशा बाकीच्या ज्या काही छोट्याशा गोष्टी होत्या त्या सगळ्या सांगत होत्या त्या. आणि त्याचबरोबर फोटो सेशनही चालू होतं.
तर आत्ता इथे होत आहे माझी एंट्री. दोघांनाही मी छान प्रकारे दोघांचे औक्षण केले, दोघांची आरती केली आणि वहिनींची ओटी भरली. त्यानंतर फोटो देखील काढले. तर दोघी जावांनी सोन्याची ओटी भरली आणि पटपट स्वयंपाकाला लागले, कारण पुरी करायची बाकी होती. आणि ते सर्व त्यांना म्हणत होते या फोटो काढूया, सगळे सोबत एक ग्रुप फोटो काढूया. तर ते बोलले नाही तुमचं चालू द्या. तर म्हटलं नाही, एक आठवण असते, तर चला सगळे सोबतच फोटो काढूया. मग त्या इथे स्वयंपाक करायचा ठेवला थोडा वेळ बाकी आणि उठल्या. मग आम्ही सर्वांनी फोटो काढले सोबत. तर औक्षण आणि वहिनींची ओटी भरून झाल्यानंतर आत्ता होतं आपल्याला बर्फी की पेढा हे पाहायचं होतं. तर वहिनी ते कन्फ्यूज होत्या, सगळे त्यांना घाबरून देत होते. कोणी म्हणायचं तेच होतं, कोणी म्हणायचं ते होत नाही. आणि मग अशा प्रकारे घाबरतच त्यांनी उचललं. तर पहा तुम्ही काय आहे, पहा त्या किती घाबरत आहे. तर फायनली पेढा, हे पहा पेढा निघाला. तर मग मावशींनी येथे त्या दोघांनाही स्वीट खाऊ घातलं, पेढा. तर एक स्त्री आई होणे ही खूप मोठी गोष्ट असते, त्यानंतरच तिच्यात मातृत्व येते. मातृत्व हे काय असतं, जेव्हा आई बनतो तेव्हाच आपल्याला समजतं. तर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, त्यांच्यासाठी हा मोठा आनंदाचा क्षण होता. तर दोघंही असे छान राहो, सुखी राहो, त्यांचं बाळही छान सुखरूप घरी येवो, खूप मस्त. तर होणारे आई बाबा या दोघांचं येथे फोटो सेशन चालू होतं आणि येथे माझा भाऊ त्या दोघांचे फोटोज काढत होता मोबाईलमध्ये. आम्ही त्यांना पोच सांगत होतो कशा द्यायच्या आणि वहिनी खूप घाबरायच्या, कारण सगळे तेथेच उभे होते, सगळे त्यांच्याकडं पाहत होते, त्यामुळे त्यांच्यावरती थोडा प्रेशर येत होता. आणि आम्ही त्यांना वेगवेगळ्या पोजेस सांगत होतो, तर ते खूप हसत होते. त्यांनीही खूप एन्जॉय घेतला, आम्हीही खूप एन्जॉय घेतला. तर अशा प्रकारे मग वहिनींचे एकट्यांचेही फोटो काढले छान छान. तर मग अशा प्रकारे आपला कार्यक्रम झालेला आहे. आणि येथे स्वराज देखील पुरी करायला गेलाय, पहा कसा टाकतोय. हा माझा सगळ्यात मोठा सक्का चुलत भाऊ आहे आणि यांचे डोहाळे जेवण होते. आमच्या घरात येणारे हे पहिलंच बाळ आहे, त्यामुळे सगळे हॅप्पी आहे. पण अचानक कार्यक्रम केल्यामुळे तेवढी मोठी अरेंजमेंट नाही करतात. तर जी काही सिंपल पद्धतीने करायचं होतं ते तसं आम्ही सेलिब्रेट केलं. तर वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर मग आम्ही सर्व जेवण करायला बसलेलो. जेवणामध्ये होते डाळ भात, त्यानंतर रवा आणि पुरी होती. तर अशा प्रकारे जेवणही छान होतं. मग आम्ही सर्व सोबत बसून जेवण करत होतो येथे आणि मम्मी वगैरे आम्हाला वाढत होत्या. तर मी या तुम्ही पण जेवण करायला. स्वराज पहा मोबाईल, त्यानंतर त्याला रवा आवडत नाही तर तो मामाच्या ताटामध्ये काढून ठेवतोय. फ्रेंड्स, आलो आम्ही ढोहळे जेवणावरून. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? अगदी सिंपल होता. गरिबाच्या घरचा कार्यक्रम हा असाच असतो. एखादी वस्तू असली नसली तरी ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी घेऊनच पुढे चालायचं असतं. तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.